प्रेस द लॉर्ड. Praise the Lord. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी. प्रभूने ही सुंदरशी वेळ दिली आहे की या वेळेमध्ये आपण देव बाप्पाचं गौरव करावं, देवाला आपण उंच करावं. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. बंधू प्रार्थना करा. पवित्र 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 सैन्याधीश परमेश्वर, खरोखर तू महान आहेस प्रभू. मान सन्मान गौरव मी सगळं तुला देतो. हे प्रभू, या सायंकाळच्या वेळेस तू पगारे पास्टरांना वचन सांगण्यासाठी पाठवलं आहेस. ते वचन आम्हाला समजू दे आणि ते वचनाप्रमाणेच आम्हाला वागू दे. हे प्रभू, माझे प्रियजन गायकवाड आढाव हे तुझ्या छायेखाली घे आणि त्यांना सुखी व आनंदी ठेव, अशी मी तुझ्या चरणी प्रार्थना करतो व तुला विनंती करतो. आमेन. आमेन. प्रियांनो, कधी रात्रीच्या टायमाला आकाशाकडे पाहिलं, कधी इच्छा झाली आकाशाकडे बघण्याची की चला त्या देवाने आकाश बनवलं, तारे बनवले, त्याच्यामध्ये जे काय आम्हाला दिसतं ते बनवलं, मी एकदा तरी त्याला पाहतो. प्रियांनो, या समयामध्ये जर तुम्ही आकाशाकडे न्याळून बघता ना, पण असं मन मोकळेपणाने आकाश मोकळा असलं पाहिजे बघण्यासाठी. यावेळेला फक्त आकाशाकडे बघा, काही करू नका. आकाश तुमच्याशी बोलायला लागेल, आकाशातले तारे तुमच्याशी बोलायला लागतील. तुम्ही जर आत्मेने भरलेले आहात, आत्मा जर प्रभूचा तुमच्यामध्ये आहे ना, तर त्या ताऱ्यांचं बोलणं तुम्हाला ऐकायला येईल. जसं पृथ्वीवरून यहोशूने सूर्याला बोलला, सूर्याला ऐकायला गेलं, सूर्याने तेच केलं जे यहोशू बोलला. तो आत्मा जर तुमच्यामध्ये कार्यरत असला ना, तर तारे ओरडून सांगतील तुम्हाला. काय ओरडून सांगतील माहिती का तारे? आणि आकाशामध्ये बघा, तारे पण फार दिसणार नाहीत तुम्हाला. असे एकदम आकाश प्लेन होत चालल्यासारखं कुठंतरी तारे तुम्हाला दिसतील. पण जे तारे तुम्ही पाहताल ना, ते तारे अतिशय विशिष्ट तारे तुम्ही पाहणार आहे. तुम्हाला वाटलं, अरे ब्रदर बोलू राहिले आकाशातले तारे. हो, मला माहिती आहे, हे बल्ब जळतोय, LED, तसे तारे दिसतील. एकही तारा तुम्हाला LED जळतोय असं दिसणार नाही. आजच रात्री तारेंकडे न्याळून बघा आणि मन लक्षात येईल, अरे अरे देवाच्या सेवकाने जे संदेशाची सुरुवात सांगितली की आकाशाकडे तुम्ही न्याळून पाहिलं का, खरंच आकाशामध्ये अतिशय थोडे तारे, परंतु जो पण तारा मी पाहतोय लहान मोठा, प्रत्येक ताऱ्यामध्ये 7 रंग आहेत. हो, 7 रंगाचे तारे तुम्हाला दिसतील. एकही तारा तुम्हाला LED दिसणार नाही. तुम्ही आजच रात्री बघा, किती वाजता बघा, रात्रीच्या 12ला बघा, 10ला बघा, 7ला बघा, 8ला बघा, तुमच्या बघण्यावर आहे. एक तारा तुम्हाला जर LED सारखा दिसला ना, हा LED जळतोय असा, कधी तुम्हाला दिसणार नाही. का 7 रंगाचे तारे आकाशामध्ये निर्माण झाले किंवा तयार झाले? काय सांगत आहेत ते तारे? काय सांगणं ते ताऱ्यांचं? पूर्वी LED सारखे व्हाईट तारे आम्ही पाहत होतो, पण आता 7 रंगाचे तारे आकाशामध्ये आम्हाला दिसत आहेत. मी जेव्हा पण शिंदे साईडकडे प्रेयरला जातो ना, तेव्हा मी 5 मिनिटं, कारण शिंदीकडे गेल्यावर एकदम मोकळा आकाश मला पाहायला मिळतो. जेव्हा मी 4ही दिशाकडे नजर फिरवून पाहतो ना,
जिकडं पण तारे मला दिसतात ना, 7 रंगाचे तारे दिसतात. एकही तारा मला वाईट पाहायला मिळत नाही. आणि असे मोठमोठाले तारे, काही छोटाले, काही असे मध्यम तारे, पण असे हे नाही की बाबा एकदमच बारीकच बारीक. काही तारे बारीक पण आहेत, पण जास्तीत जास्त मोठा जो तारा आहे ना, त्याचा रंग जर तुम्ही पाहताना असा काय तो रंग खेळता रंग त्याचा दिसतो ना, कधी लाल, कधी पिवळा, कधी निळा, कधी काय, तो रंगच त्याचा इतका मनोहर, असं वाटतं पाहतच राहावं त्या ताऱ्याकडून. त्या ताऱ्यापासून आपली नजर हटवू नये असं वाटतं. यानो, देव बाप्पाने जर आकाशातले तारे अंतिम समयामध्ये अशा प्रकारचे बनवले, का बनवलेत माहिती का? ते तारे प्रभू येशू ख्रिस्ताचं येण्याच्या स्वागतासाठी तयार झालेत, रेडी झालेत. ते तारे प्रभू येशूच्या आगमनासाठी ते एकसारखे आकाशामध्ये रंग बदलणाऱ्या प्रक्रियेने जगातल्या विश्वासणाऱ्यांना सांगत आहेत. काय सांगत आहे? अहो, वर्षोनवर्ष देव बाप्पाची वाट बघणाऱ्या माझ्या प्रिय लोकांनो, देव बाप्पाच्या आगमना अगोदर देव बाप्पाला तुम्ही खुश करण्यासाठी काय तयारी केली? तुमच्या मनात देव बाप्पाला खुश करण्याची काय इच्छा तुम्ही आपल्या मनात धरली का? येतय वर्ष जातय, जातय वर्ष येतय, अशा प्रकारे तुम्ही ख्रिस्तामध्ये आपलं जीवन घालविणारे बनत चाललात काय? प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या आगमना अगोदर येशू ख्रिस्ताची एकच अपेक्षा जगातल्या प्रत्येक विश्वासणाऱ्याकडे, जगातल्या प्रत्येक सेवकाकडे एकच आशा लागली प्रभूची. 2 आशा प्रभूने आमच्या मनात धरल्याच नाही, एकच आशा त्यांनी धरली. पण जी आशा धरली ना, ती आशा बोलायला गेली ना तर फार सोपी आहे, आणि जर समजायच्या प्रक्रियेत नसलं ना तर मग डोंगर पण कमी पडन इतकी अवघड आहे ती आशा. पण आता देव बाप्पाने जी आशा मनात ठेवली, त्या आशे अनुरूप विश्वासणाऱ्यांचं, सेवकांचं देव बाप पवित्र आत्म्याच्या साह्याने परिवर्तन करण्याची प्रक्रिया पण 2026 पासून सुरू करणार आहे. 2026 वर्ष कदाचित या जगाचं एंडिंग वर्ष होऊ शकतं. आता देव बाप्पाला फार आपल्या विश्वासणाऱ्यांची गाठ भेट घेण्याची, दुरावा ठेवण्याची देव बाप्पाच्या मनामध्ये इच्छा नाही. कदाचित हे येणारं जे नाताळ आहे ना, हे येणारं नाताळ अखिल जगातल्या सर्व विश्वासणाऱ्यांसाठी, सेवकांसाठी शेवटचं नाताळ असू शकतं. पुढच्या नाताळापर्यंत आम्ही कदाचित या जगामध्ये, प्रभूची इच्छा असेल तर आम्ही दिसणार नाही. आणि 2026 साल दरवर्षी विश्वासणारा काही सेवक आत्मेचं संजीवन येणार आहे, आत्म्याचं संजीवन येणार आहे, या वर्षी आत्म्याचा वर्षाव होणार आहे. पण कधी सेवकांच्या मनामध्ये, विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये या गोष्टीचा विचार आला का की कदाचित येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही वचनाला दोष लावण्याच्या, बंद करण्याच्या प्रक्रियेतलं येणारं वर्ष आमच्यासाठी असेल?
मी तर आतापर्यंत एका सेवकाच्या मुखातून, एका विश्वासणाऱ्याच्या मुखातून हे शब्द ऐकले नाही की कुणीतरी बोललंय असं की वाचनाला दोष लावण्याच्या बंद प्रक्रियेचं येणारं वर्ष असू शकतं. हे शब्दच मी ऐकले नाही. वर्षानुवर्ष, पिढ्याना पिढ्या वाचनाला दोष लावून काही प्रभूमध्ये झोपी गेले. जे आम्ही हयात आहोत, जिवंत आहोत, आम्ही तरी निर्णय घेतला पाहिजे की अरे देव बाप्पाच्या वचनाला जे दोष लावण्याची प्रक्रिया चालली, आज जी प्रक्रिया माझ्या कानापर्यंत आली, या प्रक्रियेला मी बंद कधी करीन. 2026 साल देव बाप आपले निर्णय प्रगट करण्याचं वर्ष सिद्ध करणार आहे. आम्ही फार भविष्यवाणी नवीन येणाऱ्या वर्षासाठी केल्या. दरवर्षी कशा कशा भविष्यवाणी केल्या ते आपल्याला माहिती आहे. किती भविष्यवाण्या पूर्ण झाल्या, किती नाही झाल्या, ज्यांनी केल्या त्यांना माहिती. परंतु प्रभूची भविष्यवाणी ना कधी फेल होत नसती. ज्याने सगळं घडवलं ना, त्याच्या मुखातून निघणारा शब्द कधी फेल होत नाही. बघा, एक शब्द बघू आपण. यशाया 55 अध्याय 11वं वचन. बघा तिथं काय लिहिलंय. यशाया 55 अध्याय 11वं वचन. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून, व ज्या कार्यास करिता मी ते पाठविले ते केल्या वाचून, मजकडे विफल होऊन परत येणार नाही. देव बाप्पाच्या मुखातून निघलेला शब्द, देव बाप्पाने वचनात ठेवलेले वचन, दोन्ही गोष्टींना प्रभू सांगत आहे की जे पण मी बोलन तसंच होणार. 2026 वर्ष त्या प्रियजनांसाठी ब्लेसेड वर्ष असणार आहे, जे प्रभूच्या निर्णयाप्रमाणे चालण्याच्या प्रक्रियेला आपल्या जीवनामध्ये जागा देतील. जे कुणी 2026 वर्ष प्रभूच्या निर्णयाप्रमाणे नव्हे, परंतु माझी बुद्धी सांगत आहे त्याप्रमाणे मी प्रभूमध्ये चालण्याचा प्रयत्न करील, त्यांच्यासाठी येणारं वर्ष प्रॉब्लेमीचं वर्ष असणार आहे. फार आपल्या इच्छेने विश्वासणारे सेवक वागले. आता देव बाप्पन आपले निर्णय आपल्या मनामध्ये धरून ते पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि त्या तयारीमध्ये सर्वात मोठी तयारी त्याने वचनाला दोष लावण्याचं बंद प्रक्रियेचा निर्णय प्रभूंनी घेतलाय. आता विश्वासणाऱ्यांना, सेवकांना भरपूर देव बाप्पांनी संधी दिली, परंतु काही विश्वासणारे, काही सेवक प्रभूने दिलेल्या संधीचा त्यांनी सदुपयोग नाही केला. प्रभूमध्ये राहिले, पण त्या वचनाचा त्यांनी विचारच केला नाही. त्या वचनाविषयी मनामध्ये आढ्यता धरूनच ते प्रभूमध्ये चाललेत आणि चालत आहेत. प्रियांनो, जो प्रभू तुम्हाला सर्व काही देतो ना, तो देण्यामध्ये कधी मन कठीण नाही करत, कुचराई नाही करत, कोणत्या प्रकारची शंका बाळगीत नाही. उदंड हाताने तो देण्याची प्रक्रिया करतो. त्या देवाच्या उदंड हाताच्या देण्यावाल्यांवर जर देवबाप इतकी कृपा करतो, तर आमचं एक छोटंसं आद्य कर्तव्य प्रभूसाठी असू नये का की मी बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावणारा होणार नाही.
कधी विचार येत नाही हा? कधी विचार नाही केला या गोष्टीचा? अहो, प्रभूकडून काय काय तुम्ही प्राप्त केलंय, काय काय प्रभूकडून आशीर्वाद तुम्हाला प्रभूंनी दिलेत. प्रभूने सरळ हाताने तुम्हाला देण्याची प्रक्रिया केली. पण तुम्ही जरा विचार करून बघा की मी माझ्या ख्रिस्ती जीवनामध्ये जगत असताना बायबलच्या वचनाला दोष लावण्यापासून स्वतःला आवरलं का? मला आवडता आलं का? आणि जर कोणी सेवक आला या वचनाची सुवार्ता सांगायला, तर त्या सेवकांनी जे काही वचनातून सांगितलं त्याप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेकडे मी लक्ष दिलं का? जर सांगायला गेलो ना, ज्यांच्यापर्यंत प्रभूंनी मला हे वचन सांगण्यासाठी नेलं, असे काय भयानक, असे काही तुफानी विश्वासणारे आणि सेवक मला सेवेमध्ये दिसले ना, इतके भयानक दिसले. काही सेवकांनी मारण्याची भाषा केली, मला मारण्याची. हे वचन सांगायला आले तर आम्ही मारू तुम्हाला. हे बायबल साक्षीला आहे माझ्याजवळ. फार वर्षापूर्वीची घटना देवबाप मला आठवून देत आहे. आजची परिस्थिती काय माहिती का विश्वासणाऱ्याची किंवा सेवकांची किंवा अन्य कोणाची? रात्री काय खाल्लं ना, सकाळी जर विचारलं ना, का हो तुम्ही रात्री काय खाल्लं, 10 वेळेस आठवावं लागतं डोकं खाजून. काय खाल्लं रात्री मी? आणि मग कधीतरी ध्यानात येत, अरे हा मी रात्री हे खाल्लं. पवित्र आत्मा मला कोणत्या वर्षाची घटना आहे मला माहिती नाही, कोणत्या वर्षी माझ्याशी असं वागण्याची प्रक्रिया ज्यांनी केली त्यांचं सांगत आहे. प्रभूंनी फार सहन केलं प्रियांनो, फार सहन केलं प्रभूंनी. पण येणारं 2026 वर्ष तोला मोलाचं वर्ष असू शकतं, एंडिंगचं वर्ष असू शकतं. आमचं जिथं जाण्याची आम्ही आशा धरतो तिथं जाण्याचं ते वर्ष असू शकतं. पण तिथं जाण्या अगोदर देव बाप आपल्या वचनाला जो दोष लावण्याची प्रक्रिया ज्यांनी जगामध्ये आणलं ते तर झोपी गेलेत, त्या जगामध्ये हयात नाहीये. ज्यांनी वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया आणली ते झोपी गेलेत प्रभूमध्ये. पण जे आम्ही आज हयात आहोत, आम्ही वचनाला दोष लावण्यापासून स्वतःला आवरलंय का? दरवर्षी येतो नाताळ, मस्त मजेत खाणं पिणं सगळं काही करणं चाललंय. नवीन वर्षापर्यंत फार मजेत आम्ही देव बाप्पाचं गौरव करतो. नवीन वर्ष लागून झालं, एक दिवस लोटला. जसं आमचं जीवन पूर्वीचं आहे त्या जीवनाला धरून आम्ही चालणारे आहोत का? तुमच्यामध्ये बदल कधी येणार? कधी बदलणार तुम्ही? वरून स्वतः प्रभू आल्यावर त्याने जर सांगितलं तर बदलण्याची प्रक्रिया तुम्ही करण्याची इच्छा ठेवणार का? अंतिम समयामध्ये सेवकांना अंतिम निरोपे हे नाव बायबलच्या आत्म्याने दिलंय. मी नाही माझ्या मनाचं सांगत. नवीन करारामध्ये सांगितलंय प्रभूचा शेवटचा निरोप्या सेवक आहे. जो आत्म्याने येतो तोच प्रभूचा निरोप्या आहे. बुद्धीने येणारा कोण आहे मला माहिती नाही आणि त्याचं मी विश्लेषणही करणार नाही, कारण माझ्या देवबाप्पाला ते विश्लेषण आवडत नाही, म्हणून मी पण करण्याची प्रक्रिया करणार नाही. पण आत्म्याने येणाऱ्या सेवकाजवळ प्रभूच्या मनातला विचार आहे. अहो, आकाशातले तारे रेडी झाले, सगळ्या गोष्टी सोडून दिल्या त्यांनी फक्त प्रभूच्या येण्याच्या आगमनासाठी.
निरनिराळ्या रंगांनी प्रभूचं स्वागत करण्यासाठी रेडी झाले. आम्ही आमच्या प्रभूच्या येण्यासाठी साधं वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया बंद नाही करू शकत. आम्ही ख्रिस्ती म्हणवतो स्वतःला, वचनाला दोष लावून ख्रिस्ती म्हणवितो. कसं वाटत असन प्रभूला? काही जण तर या वचनाचा रेफरन्स काढायचा नाही इथपर्यंतचे रागीट आहेत. ब्रदर, हा रेफरन्सच काढायचा नाही बिलकुल. या रेफरन्सचं काही आपल्याला घेणं देणं नाही. मग ते वचन कशाला ठेवलंय? तुम्ही होते का त्या सामान्य जेव्हा प्रभू ते वचन लिहित होता? तुम्ही जर तिथं असते ना तर प्रभूच्या आत्म्याला म्हणले असते ना, प्रभू हे वचन नको ठेवू, तर प्रभूने तुम्हाला त्या समयात तिथं उत्तर दिलं असतं काय द्यायचं. पण जेव्हा प्रभू ते वचन लिहित होता त्यावेळेला जर आम्ही प्रभूच्या आत्म्याजवळ उपस्थित नव्हतो ना, तर प्रभूच्या आत्म्याची जी इच्छा त्या वचनासाठी आहे त्याच अनुषंगाने देवाने ते वचन ठेवलंय. इतकी मोठी आशा त्या वचनामध्ये देवबापाने ठेवली ना, स्वतःसाठी पण ठेवली आणि आमच्यासाठी पण ठेवली. पवित्र आत्मा देण्याचा आधी वचन देवबापाने त्या वचनात ठेवलंय. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनामध्ये सरळ सरळ देवाचा आत्मा म्हणला, तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. नको आहे का पवित्र आत्मा? मग काही जण लगेच अपोजिट मध्ये, मग आमच्या जवळ सध्या काय आहे ब्रदर? हा जर आत्मा येणार आहे तर आता आम्ही ख्रिस्ती जीवन जगतो ते कोणत्या आत्म्याने जगतो? कधी अपोजिटची भाषा बोलू नका. देवाला ना अपोजिटची भाषा बोलणं आवडत नाही. देवाला ना सरळ व्यक्ती आवडतो. सरळ सरळ व्यक्तीनं सगळं सरळतेने घेतो. पण वाकडा तिकडा जो असतो ना, मग त्याच्याजवळ असे प्रश्न असतात, हा जर पवित्र आत्मा येणार आहे आमच्यात, मग सध्या आमच्यामध्ये कोणता आत्मा आहे? का आम्ही काही बिगर आत्म्याचे चाललोत का? मग एवढे मोठमोठे चिन्ह चमत्कार माझ्याकडून होतात, इतके छान संदेश मी देतोय, कुठून देतोय? मग मी बुद्धीतून देतोय का? या वचनाचा बाप्तिस्मा घेतल्यावर पवित्र आत्मा येणार आहे. मग या वचनाच्या अगोदर मी जी सेवा केली ती कशाने केली? येशू ख्रिस्ताने सगळ्या गोष्टीचं ठीकठाक व्यवस्था करूनच स्वर्गरोहणामध्ये गेलाय बर का. बिगर व्यवस्था नीट न करता प्रभू स्वर्गामध्ये गेलेलाच नाही. कोणालाच त्याने अंधारात ठेवलं नाही. बिना अंधारात ठेवून आमचा प्रभू गेला नाही. आणि काय प्रभूंनी सांगितलं स्वर्गरोहणाच्या अगोदर? जरा वचनातून आपण बघूया. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय. काही गोष्टी जरा आपण वचनातून पण तपासू. पहिला अध्याय 4 पासून वाचतो खाली. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यास आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर जे पित्याचे वचन तुम्ही मजपासून ऐकले आहे त्याची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला, तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. येशूचे स्वर्गारोहण. यास्तव ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभू, या वेळेस आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यास म्हणाला, जे काल व प्रसंग पित्याने आपल्या स्वाधीन ठेविले आहेत ते ओळखणे तुम्हाकडे नाही. पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत
सर्व यहूदियात ये, शोम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला दृष्टी आड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे होते. ते म्हणाले, आओ गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? तेव्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच येशू, जसे तुम्ही त्याला आकाशात जाता पाहिले तसाच येईल. बघा प्रियांनो, येशू ख्रिस्ताचं जाणं, येशू ख्रिस्ताचं येणं होण्या अगोदर काय काय व्यवस्थाच्या गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली की एक जीवाने, एक मनाने, एक आत्म्याने सेवा करीत राहा. दुसरी गोष्ट सांगितली, तुम्हाला पवित्र आत्मा मिळाल्यावर तुम्ही सामर्थ्याने भरणार. आणि तिसरी गोष्ट सांगितली की 2 साक्षीदार, 2 व्यक्ती आकाशामध्ये उभे राहून येशूच्या जाण्याचा आणि येण्याचा 12 शिष्यांना निरोप देणारे प्रभूने पाठवले. एवढ्या शास्त्र भागातून प्रामुख्याने या 3 गोष्टी येशू ख्रिस्ताविषयी आम्हाला प्रामुख्याने दिसून येतात. यांनो, येशू ख्रिस्ताची जी इच्छा होती ना, त्याच्या जाण्या अगोदरची सेवा आणि त्याचं वर स्वर्गात घेतल्यानंतरची सेवा, हे देव बाप्पाला आपल्या मनाच्या इच्छेने प्रगट करायचं होतं. म्हणून प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन बायबलमध्ये आणणं देवाच्या आत्म्याला योग्य वाटलं. म्हणून देवाच्या आत्म्याने ते वचन बायबलमध्ये ठेवलं. नंतर जो आत्मा म्हणतो की एक विश्वास, एक प्रभू, एक बाप्तिस्मा, तो प्रभू 2 बाप्तिस्मेचे वचन का ठेवतो? यानो, संभ्रमामध्ये पाडण्यापेक्षा संभ्रमामधून बाहेर निघणं कधी पण योग्य आहे. प्रभूच्या येण्याची आता तयारी होऊ लागलेली आहे. कदाचित 2026 हे एंडिंग वर्ष असू शकतं. प्रियांनो, प्रभू जर आला तर काय करतान? प्रभूला पाहिल्यावर म्हणतान का, प्रभू आता तुला पाहतो, तू जे सांगशील, जे म्हणशील ते मी करायला तयार आहे. त्यावेळेला जर प्रभू असं म्हणला की पृथ्वीवर जे आत्म्याने खरेपणाने सेवक मी तुमच्याकडे पाठवित होतो, ते सेवक आत्म्याने खरेपणाने जे सांगत होते ते का नाही ऐकलं? ते काय आपल्या मनाचं सांगत होते का ते प्रभूपेक्षा मोठे झाले होते म्हणून ते तुम्हाला सांगायला येत होते का? त्यांना माझ्या आत्म्यानेच मी पाठवित होतो, पूर्व तयारीसाठी पाठवित होतो की तुम्ही ऐकून त्याप्रमाणे स्वतःला तयार करावं. प्रियानो, पेत्राचा निरोप जर अखिल पृथ्वीवरच्या विश्वासणाऱ्यांनी मान्य केला असताना तर पेत्राला स्वर्गाच्या दरवाज्यावर उभा ठेवण्याची प्रभूला गरजच पडली नसती. परंतु प्रभूच्या आत्म्याला आपल्याच समयात दिसलं होतं की माझा सेवक, माझा शिष्य पेत्र जो काय पेंटिकॉस्टच्या दिवशी निरोप सांगणार आहे, तो निरोप बहुसंख्य विश्वासणारे, बहुसंख्य सेवक नाकारणार आहेत. आणि जेव्हा प्रभूला आत्म्यामध्ये ही प्रक्रिया दिसली तेव्हा प्रभूला मत्ते 16 अध्याय 18-19 वचन लिहिण्याची आवश्यकता त्यामध्ये पडली. जर प्रभूच्या आत्म्याला आपल्या समयात दिसला असतं ना की माझा शिष्य पेत्र जो काय पेंटिकॉस्टच्या दिवशी निरोप संदेश सांगणार आहे,
त्या संदेशाचा सर्व स्वीकार करणार आहेत, तर प्रभूच्या आत्म्याने पेत्राला स्वर्गाच्या दरवाज्यावर कधीच उभं केलं नसतं. किती आमचे मन कठीण आहेत. पवित्र आत्म्याला आपल्या समयातच दिसलं की माझ्या नावावर विश्वास ठेवणारे माझे प्रियजन कशा प्रकारे माझ्या नावामध्ये चालण्याची प्रक्रिया करतील. नाताळाची जोरदार तयारी चालली आहे ना. काही ठिकाणी अतिशय जोरदार तयारी चाललेली मी पाहिली प्रियांनो. चांगली गोष्ट आहे प्रियांनो, नाताळ करणं वाईट नाही, पण नाताळासारखं ज्या नाताळाची देवबाप तुमच्याकडे आशा करतोय ते नाताळ कोणत्या वर्षी साजरं करण्यासाठी तुम्ही स्वतःला तयार करताल. तुमच्या इच्छेने तर दरच वर्षी तुम्ही नाताळ प्रभूच्या नावाने साजरा करतात, पण प्रभूच्या इच्छेने कोणत्या वर्षी नाताळ साजरं करण्याची तुमच्या मनाची तुम्ही तयारी कराल. आणि देवाच्या मनाच्या इच्छेप्रमाणे नाताळ साजरं करण्याची एकदम छोटीशी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट नाहीये. बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावायचा नाही. सगळे बायबलचे वचन पवित्र आत्म्याचे आहेत. हा विश्वास धरून त्याप्रमाणे चालण्याची प्रक्रिया करण्याची इच्छा देव बाप्पा आजही आपल्या मनामध्ये ठेवतोय. पण आता देव बाप्पाची बर्दाश्त करण्याची हात समाप्त होत चालली प्रियांनो. 2026 अतिशय तोला मोलाचं वर्ष दस्तक देत आहे. प्रियांनो, 2026 मध्ये स्वतःच्या फेवरमध्ये निर्णय घेऊ नका. प्रभूच्या फेवरमध्ये 2026 मध्ये निर्णय घ्या. आणि सगळ्यात पहिला निर्णय 2026 मध्ये हा घेण्याचा प्रयत्न तुम्ही करा की मी बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावणार नाही. मला कुणी पण जबरदस्ती जरी केली ना की अरे हे वचनाला तू पूर्वी कसं धरून चालला होता, आता तुझ्यामध्ये का बदल होत चाललाय, तेव्हा त्यांना सांगा मला देवाने निरोप दिलाय की या वचनाला दोष लावायचं बंद कर. सेवकाचं जर सांगितलं ना तर लगेच इतर जण म्हणते अहो त्यांचं काय ऐकता, ते असंच सांगत हिंडते, त्यांचं कामच आहे सांगणं. आम्ही जे सांगितलं ते अगदी खरं सांगितलंय. बायबलमध्ये पुरावा दाखवा की देवाचा आत्मा म्हणला माझ्या वचनाला दोष लावला तरी मी तुम्हाला स्वीकारीन. एक वचन दाखवा बायबलमधून. कुठंच देवाच्या आत्म्याने वचनाला दोष लावण्याची मान्यता दिलेली नाही. जर देवाच्या आत्म्याने वचनाला दोष लावण्याची मान्यता दिली नाही, मग आज वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया कोणत्या प्रक्रियेने चालली. असे निर्णय 2026 ला घ्या प्रियांनो, की त्या निर्णयाला पाहून देवाचा आत्मा खुश होईल. देवाच्या आत्म्याला प्रसन्नता वाटन. देवाचा आत्मा म्हणन अरे खरोखर पृथ्वीवर जिथं कुण माझे सेवक प्रेषित 2:38 वचनाची सेवा सुवार्ता सांगतात, विश्वासणाऱ्यांमध्ये बदल व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि जर अशी बदल झालेली सुरुवात प्रभूला दिसली नाही ना, तर प्रभू आपल्या सामर्थ्याने 2026 मध्ये एका सेकंदात आपला मोठा चमत्कार करू शकतो. पण 2026 मध्ये काही ना काही आम्हाला पाहायला मिळणार हे मात्र निश्चित आहे. कदाचित पूर्वतयारी देवबाप 2026 मध्ये करेल, 27 मध्ये पूर्ण करेल.
किंवा 2026 मध्येच पूर्व तयारी पण करेन आणि त्याला पूर्ण पण करेन. प्रभू आहे तो आमच्या साधारण व्यक्ती नाही. तो आमच्या सांगण्याने निर्णय घेणारा नाही. तो आपल्या मनाने निर्णय घेणारा आहे आणि करणारा पण आहे. पण प्रभू 2026 मध्ये काही ना काही करण्याची इच्छा ठेवतोय. हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेष असा आहे. म्हणून देवाचा आत्मा आत्ताच माग बोलला की 2026 मध्ये स्वतःच्या फेवर मध्ये निर्णय घेऊ नका. 2026 ला प्रभूच्या फेवर मध्ये निर्णय घ्या. प्रियांनो, प्रभूच्या फेवर मध्ये जर निर्णय घेतले ना प्रियांनो, इतकं 2026 साल तुमच्यासाठी आशीर्वादाचं देवबाप सुरू करीन ना. ज्या समयापासून तुम्ही प्रभूच्या फेवर मध्ये निर्णयाचा शब्द उच्चारताना जग जाहीर करायची गरज नाही. एकांतामध्ये प्रभूला सांगा, प्रभू 2026 मध्ये तुझ्या फेवर मध्ये मी निर्णय घेऊन चालणार. माझ्या फेवरचे निर्णय मी तुला सांगणार नाही. तुझ्या फेवरचे निर्णय. पहिला निर्णय, मी वचनाला दोष लावण्याचं बंद करणार आहे. अहो नुसता शब्द उच्चारून बघा. शब्द उच्चारला ना, देवबाप कशा प्रकारचं तुमच्या हृदयात कार्य करायला सुरुवात करेल तुम्हाला पण कळणार नाही. प्रियांनो, आज जवळजवळ 2 आठवड्यापेक्षा अधिक वेळ झालाय. देवबाप मला माझ्या बॅग मधली वही काढू देत नाही. माझ्या बॅग मध्ये आजही वही आहे आणि आजही संदेश आहे त्याच्यामध्ये. पण देवबाप म्हणतो, तुझा संदेश जर तू काढला तर मला त्याच वचनाप्रमाणे जसं तू माझ्या उपस्थितीमध्ये वचन लिहिले, मनन केलं, मला तसंच बोलावं लागल. पण माझी इच्छा आहे की माझ्या विश्वासणाऱ्यांना मी माझ्या इच्छेने जसं मला बोलायची आशा आहे त्या प्रकारे बोलल. प्रियांनो, सध्या मी वही काढत नाही. प्रभू मला जसं चालवितोय, जसं बोलायला लावतोय, तसं मी आपल्याला बोलत आहे. एवढंच शेवटी सांगतो प्रियांनो आणि थांबतो. देवाच्या निर्णयाला सर्वात मोठी जागा द्या. देवाच्या इच्छेने चालण्याला सर्वात मोठी मान्यता द्या आणि देवाकडून आशीर्वाद होण्याची 2026 मध्ये तयारी करण्याची तयारी सुरू करा. जर या 3 गोष्टीप्रमाणे तुम्ही जर नवीन वर्षामध्ये स्वतःला प्रभू समोर आणलं ना प्रियांनो, तो प्रभू तुम्हाला 2026 वर्ष कधी समाप्त होईल ना कळू देणार नाही. तुम्हाला असं वाटन 2026 वर्ष 1 महिन्यासारखं तुम्हाला वाटत. कधी कधी 1 वर्ष 1 महिन्यासारखं वाटतं प्रियांनो. मी माझ्या जीवनात अनुभव घेतलाय. मला एखाद्या वर्षी असं जाणवलं, अरे 1 वर्ष 1 महिन्यासारखं निघून गेलं. एक दिवसासारखं 1 वर्ष माझ्यासाठी देवाने केलं, याचा मी अनुभव घेतला. प्रियांनो, प्रभूच्या फेवरमध्ये, प्रभूच्या इच्छेमध्ये आणि प्रभूच्या अनुग्रहामध्ये चालण्यासाठी होईल तितका स्वतःला प्रयत्न करण्याचा, येणाऱ्या नवीन वर्षामध्ये प्रयत्न करण्यासाठी आत्तापासूनच आपल्या मनाची तयारी करायला सुरुवात करा. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला
भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. चालू राहते, तुमच्या जवळच राहते. डोळे बंद करूया. काही सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो. मग आपण प्रार्थना करणार आहोत. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रार्थना विनंती वरती जाता है, ऊपर लेकर खाली येता है. प्रार्थना विनंती ऊपर जाती है, ऊपर लेकर खाली येता है. प्रभु आमचा किती चांगला, आम्हाला तो सांभाळतो. प्रभु आमचा किती चांगला, तो आम्हाला सांभाळतो. धन्यवाद द्या, धन्यवाद द्या, धन्यवाद द्या, धन्यवाद द्या. प्रार्थना विनंती ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. प्रार्थना विनंती ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. होय माझ्या बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती सर्व माझ्या बापा मी तुला देतो. तुझ्या दासाची तब्येत ठीक नाही हे तुला माहीत आहे माझ्या बापा, तरी मला तू दाखवलं. तुझा दास तुला हे नाही म्हणला माझ्या बापा, माझी तब्येत ठीक नाही प्रभू, मला का दाखवतो तू जा म्हणून. तू दाखवल्यावर मी लगेच तयारी केली. मला माहीत आहे ज्या देवाची मी सेवा करतो तो देव मला हर परिस्थितीमध्ये सेवा करण्यासाठी सहाय्यता करणारा आहे. माझा पूर्ण विश्वास माझ्या प्रभूवर आहे, कारण त्याचा आत्मा जर माझ्या हृदयात आज धडकतोय तर तो आत्मा मला शांत बसू देत नाही. माझी तब्येत जरी खराब आहे तरी माझ्या देवाने मला दाखवलं, मी सेवेला आलो. स्वर्गीच्या देवा तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो माझ्या बापा. आज या ठिकाणी जे वचन आलेलं आहे, ज्या वचनातून तू आज या प्रियजनांशी बोलला माझ्या बापा, ते वचन या प्रियजनांसाठी आशीर्वादाचं कर. स्वर्गीच्या देवा आजच्या वचनातून या प्रियजनांना चांगला सद्बोध तू दे माझ्या बापा, आणि भावी जीवनामध्ये
यांना प्रभूसाठी आम्ही काय करावं, प्रभूसाठी आम्ही काय करू शकतो, प्रभूच्या योजनेप्रमाणे चालण्यासाठी आम्ही कोणत्या प्रकारे स्वतःला तयार करू शकतो, या गोष्टीकडे या प्रियजनांचं तू लक्ष केंद्रित कर माझ्या बापा. स्वर्गीच्या बापा, खरोखर माझ्या देवा, तू आजही आपल्या विश्वासणाऱ्यांच्या गाठीबिटी सेवकाच्या माध्यमातून घेतो. हे तू मला बोलण्याने नव्हे, कृतीने सिद्ध करून दाखवलं आहे. तुला माहीत होतं माझ्या दासाची तब्येत ठीक नाही, तरी तू मला पाठवलं, कारण सांभाळणारा तू आहे, करणारा तू आहे आणि आशीर्वाद देणारा पण तूच आहे. स्वर्गीच्या देवा, आजचे जे आशीर्वाद या प्रियजनांसाठी तू ठेवले, ते आशीर्वाद यांना तू देऊन तृप्त कर माझ्या बापा. आणि हे जे प्रियजन आज मोठ्या आशेने तुझ्याकडं पाहत आहेत, मोठ्या आशेने हे तुझ्याकडं आपलं लक्ष लावित आहेत, स्वर्गीच्या देवा, यांची आशा तू पूर्ण कर. यांची आशा निराशामध्ये बदली होऊ देऊ नको. त्यांची जी पण आशा असेल, जी मला माहिती नसेल, ती आशा या प्रियजनांची तू पूर्ण कर. आणि असा एक दिवस नवीन वर्षामध्ये या प्रियजनांसाठी तू दाखव की त्या दिवसामध्ये ते म्हणतील की देव बाप्पाने आमची आशा पूर्ण केली. आमच्या मनातली इच्छा स्वर्गीच्या देवाने खरोखर पूर्ण करून दाखवली. स्वर्गीच्या देवा, या आनंदाचे उद्गार, या आनंदाचे शब्द तुझा दास ऐकण्यासाठी अतिशय आतुर आहे. करणं तुझ्या हातात आहे, देणं तुझ्या हातात आहे, निर्णय घेणं पण तुझ्याच हातात आहे माझ्या बाबा. फक्त तू करावं या परिवारासाठी, अशी मी तुला विनंती करतो. प्रभूची शांती या जागेत राहू दे माझ्या बापा. या घरातल्या तेला मिठापिठाला आणि सर्व वस्तूंना तो आशीर्वाद दे माझ्या बापा. या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर, अशी प्रार्थना करतो. पाचरणे परिवार, पगारे परिवार, आढाव परिवार, गायकवाड परिवार, काकडे परिवार, ससाने परिवार, त्यानंतर स्वर्गीच्या देवा लता ब्राह्मणे परिवार, होय माझ्या बापा, या बहिणीचा परिवार विशेष करून तुझ्या पवित्र चरणासमोर मी आणतो माझ्या बापा. या बहिणीने फार मोठी आशा तुझ्याकडं केलेली आहे, फार मोठी इच्छा ही बहीण आपल्या मनामध्ये घेऊन आजही तुझ्या नावामध्ये विश्वासाने प्रार्थनामय जीवन ही बहीण जगत आहे. शास्त्र वाचन, प्रार्थना या बहिणीचं प्रमुख कार्य आहे. आणि आमची ही बहीण जे काही तुला मागत आहे माझ्या बापा, या बहिणीची पण एकच इच्छा आहे, सर्वात मोठी इच्छा या बहिणीने आपल्या विचाराची तुला सांगितली आहे आणि काही सेवकांनाही कळवली आहे. स्वर्गीच्या देवा, त्यांचा मुलगा निखिल या त्या तरुण भावाला ओतप्रोत आशीर्वादानं तू भर माझ्या बापा. एवढीच त्या मातेची तुझ्याकड सर्वात मोठी आशा या मातेने तुझ्याकड केली आहे. या मातेला सर्व तू दिला आहे माझ्या बापा. या मातेला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे असं नाही, सगळ्या गोष्टींनी या मातेला तू आनंदी केलेला आहे. पण ज्या आनंदाची या मातेला आशा लागली आहे, तो आनंद या मातेला तू दे माझ्या बापा, अशी मी तुला विनंती करतो. तुझी कृपा, तुझी दया त्या परिवारावर सतत राहू दे माझ्या बापा. होय माझ्या बापा, त्या तरुण भाऊ निखिलसाठी प्रार्थना करतो. स्वर्गीच्या देवा, स्वर्गातून हात लांब कर,
याच समयाला त्या निखिल बाळाला आशीर्वादित कर माझ्या बापा, अशी तुला विनंती करतो. आमचा ऑनलाईन ग्रुप जो आहे, आमच्या ऑनलाईन ग्रुपमध्ये जेवढे विश्वासणारे परिवार आहेत, सर्वांना प्रभू आशीर्वाद दे माझ्या बापा. स्वर्गीय देवा, किरण निर्मल या दासासाठी प्रार्थना करतो. या दासाला पण आशीर्वादानं भर माझ्या बापा. तुझी कृपा या दासाबरोबर राहू दे, अशी मी तुला विनंती करतो. योग्य विचार, योग्य वचन आणि योग्य प्रकारे बोलण्यासाठी या दासाला पवित्र आत्मेने तू चालव माझ्या बापा, अशी मी तुला विनंती करतो. होय माझ्या बापा, पवित्र आत्मा कधी गलत बोलत नाही. पवित्र आत्मा कधी कुणाला दुःखी करत नाही. पवित्र आत्मा कोणाच्या विरोधात जात नाही. पवित्र आत्मा कधी कोणाच्या बद्दल शंकाही काढीत नाही. त्याला जे काही सांगायचं असतं तो सद्बोधाने सांगण्यास समर्थ आहे. स्वर्गीच्या देवा, तुझ्या या दासाला विशेष करून तू सहाय्यता पुरव, आशीर्वाद दे, अशी मी तुला विनंती करतो. आपल्या दासाची तू आज प्रार्थना ऐकत आहे. आज जरा जास्त ओझं मला प्रार्थना करण्यासाठी तू पुरवलं माझ्या बापा, यासाठी धन्यवाद. वैरागत परिवाराची आठवण करतो माझ्या बापा. होय माझ्या बापा, भालेराव परिवाराची आठवण करतो माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, याही परिवारांना तो आशीर्वादानं भरावं माझ्या बापा. जे आणखी परिवार मला आठवत नाहीत माझ्या बापा, त्याही परिवारांना तो आशीर्वाद दे माझ्या बापा, अशी मी तुला विनंती करतो. येणारा वर्ष आमच्यासाठी प्रभू तुझ्या निर्णयाने चालण्याचं हो माझ्या बापा. तुझे निर्णय आमच्या जीवनामध्ये आम्ही पूर्ण करणारे, नवीन वर्षामध्ये स्वतःला तुझ्या समोर सादर करणारे, स्वतःला आम्ही बनवावं असं होऊ दे माझ्या बापा. होय माझ्या बापा, आमच्या फेवरचे निर्णय बाजूला, तुझ्या फेवरच्या निर्णयाने आम्ही चालणारे, नवीन वर्षामध्ये तुला दिसावे अशी कृपा तू सर्वांवर कर माझ्या बापा. तुझ्या दासाचे जे जे सेवेचे ठिकाणं आहेत, जे जे प्रार्थनेचे घरं आहेत, ज्या ज्या ठिकाणी तुझा आत्मा आपल्या दासाला आत्मेच्या प्रेरणेने घेऊन जातो, त्या सर्व परिवारांची मी या समयाला आठवण करतो. प्रत्येक परिवाराला आशीर्वाद दे माझ्या बापा, आणि येणारं वर्ष त्यांच्यासाठी आशीर्वादाचं हो, अशी मी तुला प्रार्थना करतो. स्वर्गीच्या देवा, तुझी कृपा आणि दया आम्हा सर्वांवर असो, हीच तुला विनंती करतो. मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नामानं मागतो, म्हणून तू ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आमचे कृष्ण आम्हाला सोडले आहे, तसे तू आमचे कृष्ण आम्हाला सोड. तर आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. आज लय जरा लहान लेकरं खूप जोरात बोलले. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू.